हेलो 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 मंडळी आवाज येतोय ना चांगला? नक्की देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे, हिंदू संस्कृतीमध्ये कुंकू बाईच्या कपाळी पाहिजे। आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी, आमच्या सारख्या कलाकारांची बाग फुलविण्यासाठी बावा शेठ सारखे माली पाहिजे। आमच्या सारख्या कलाकारांची बाग फुलविण्यासाठी बावा शेठ सारखे माली पाहिजे। हेलो हेलो जरा जरा बॅलेन्सिंग करा जरा बरोबर। सोबत आवाज सुद्धा जास्त होतो, आवाज जास्त थोडा जरा माझा जरा जास्त द्या, आवाज माझा थोडा जास्त द्या। बॅलेन्स झाला पाहिजे, गाताना माझा आवाज जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे। अरे देवाला जागविण्यासाठी, देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे। देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे, हिंदू संस्कृतीमध्ये कुंकुबाईच्या कपाळी पाहिजे। आम्हा दोन कलाकारांची बाग फुलविण्यासाठी बावा शेठ यांच्यासारखे माळी पाहिजे, आणि आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी, आणि आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी जमलेल्या मायबाप रसिक जनांची फक्त एक जोरदार टाळी पाहिजे, फक्त एक जोरदार टाळी पाहिजे। मंडळी, आम्हाला तुमच्याकडून पैशांची अपेक्षा अजिबात नाही। आम्ही जे आमचं मानदंड ठरलंय त्याच्यामध्ये नक्कीच समाधानी असू, परंतु तुम्ही टाळ्या जर वाजवल्यात तर आम्हाला आमचा कार्यक्रम कुठपर्यंत यशस्वी आहे हे समजेल। अन्यथा टाळ्या वाजवल्यात नाही तर असं होईल रातभर केलं आणि आत नाही गेलं। आम्ही काय करतो याची जाणीव असणं आम्हाला गरजेचं आहे, नाही का? आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, ही रात्रीची जवळ झोपण्याची वेळ आहे, नाही का? ही रात्रीची जवळ झोपण्याची वेळ असताना सुद्धा, रात्रीची जवळ झोपण्याची वेळ असताना आपण इथे कार्यक्रम बघण्यासाठी आला। नक्कीच टाळ्या वाजवा। कार्यक्रमाचा पैसा आणि पैसा वसूल केल्याशिवाय हा खडगावकर बुवा जाणार नाही। त्यांच्यासारखे किती जणी जरी आपल्याकडे आल्या चॅलेंज करायला तरी 21 झाडकी पत्ती आपली समोर निभाव लागणार नाही। बाई म्हणतात, बोन तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही पहिल्या बारीत बोला। अरे तू जर पहिल्या बारीत बोललीस तर मी पहिल्या बारीत बोलीन, तूच दुसऱ्या बारीत बोललीस तर मी त्याचं उत्तर दुसऱ्या बारीतच देणार नाही तर पहिल्या बारीत देईन काय सांगा? जे पण तुला बोलायचं असेल ते तू पहिल्या बारीत बोल, त्या पहिल्या बारीचं उत्तर तुला पहिल्या बारीतच नाही दिलं तर जगन्नाथ बुवा नाव नाही सांगणार। तुला जे काय घरपर्यंत बोलायचं असेल ते पहिल्या बारीत बोल। आई शपथ घेऊन सांगतोय, नाही नाही इतर बुवांबरोबर जसे कार्यक्रम बंद केले तसे माझ्या बरोबर पण बंद केल्याशिवाय राहणार नाही। एवढ्या लायकीचा कार्यक्रम करीन, कारण येथे पाहिजे जातीचे येडा गबाळाचे काय काम। आपली आली ना म्हैशी सारखी कुठं पण ओरडून गेली, नाही सूर नाही ताल असू दे। आता शक्ती तुऱ्यामध्ये कोण बाई राहिल्यात नाही म्हणून हिला किंमत आहे, दुसरं काही नाही। आमच्याकडे गवळणी एक मुली बोलतात ना हरिपाठावाल्या वारकरी संप्रदायातील, मन भारावून जातं। चारण्याचा सुद्धा आवाज नाही आणि गायकी सुद्धा नाही। भाई जास्त तुम्ही माझ्याकडे तरी शहाणपण करू नका।
बुवांचं नरम आहे की कडक आहे तुला समजेल पहिल्या बारीतच. मी म्हणतो कडक आहेत आणि बुवांचं नरम आहे, समजेल पहिल्या बारीतच. काय काळजी करू नका. सुरुवातीला आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया, नंतर अजून हिचा धिंगाणा करून टाकू. टेन्शन करायचं नाही. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हा रत्नागिरी, तालुका चिपळूण, मुक्काम पोस्ट भिले या गावी अशा कार्यक्रमाचे प्रायोजक आणि नियोजक आदरणीय सुरेश गोडेकर उर्फ बाबा शेठ यांच्या घरी खरोखरच कन्यारत्न जन्मास आलं. त्यांच्या मुलाला कन्यारत्न जन्मास आलं आणि त्या कन्येच्या स्वागत निमित्तार्थ त्याने आजचा हा भव्य दिव्य असा शक्तितुऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरोखरच मी मनापासून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश गोडेकर उर्फ बाबा शेठ, सुमित गोडेकर, सुशांत गोडेकर, अमोल गोडेकर, अमित गोडेकर या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आजचा हा कार्यक्रम ठरवण्यासाठी ज्यांनी माझ्यापर्यंत संपर्क साधला ते या गावचे रत्न उत्कृष्ट कीबोर्ड वादक विकासदादा गोडेकर, तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेले शाहीर विशाल निकमबुवा, तसेच मधुकरबुवा हातमकर, तसेच या ठिकाणी खरोखरच आमच्या मुक्कामपूर शिरगाव तालुका सर्वोदन जिल्हा रायगड येथे आम्ही भव्य दिव्य असं श्री गणेश राम लक्ष्मण हनुमान मंदिर उद्घाटन केलं. जीर्णोद्धार केला आणि जवळजवळ 1.25 कोटीचं मंदिर आहे आणि त्या 1.25 कोटीच्या मंदिराला जे लाकडाचं पूर्ण काम, गाभारा असेल, दरवाजा असतील, खिडक्या असतील, असं उत्तम प्रकारे ज्यांनी काम केलं ते या गावचे सुतार विनोद हातमकर उर्फ सुतार, त्याला सुद्धा माझा शाहीमानाचा मुद्रा. तसेच मोहन सुतार, तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेले शाखा नवदूत हनुमान नृत्य कलापथक करुडे गोठलवाडी या शाखेचे चालक अनिकेतजी गोठल, प्रकाशजी गोठल, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले माझे बँजोवादक माझा छोटा बंधू जोदो उर्फ प्रणित मोहिते, कीबोर्ड वादक स्वप्नील जाधव, ढोलकी वादक शुभम सांगळे, बँड वादक सुजित जोडे, पोलीस पाटील, तसेच माझे मित्र ऋतिक देवळकर, आज या ठिकाणी गोरज म्हणून मला उपस्थित असलेले तुकाराम दिगीकर, किशोर गावठेबुवा, दखराम दिगीकर, दामोदर मेंढाळकर, तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्यासाठी काम करत आहे ते साऊंडवाले दादा सूरज वायदे, या सर्वांना मी शाहीर मनाचा मुद्रा करतोय. तसेच अशा या माझ्या कार्यक्रमाच्या प्रतिस्पर्धी शाहीर शक्तीवाली रत्नागिरीची वाघिणीची शक्ती कुठे गेली ती मला ना माहिती, विचारा दिला. रत्नागिरीची वाघीण तेजलताई गोताड, त्यांना सुद्धा माझा शाहीर मनाचा मुद्रा. तसेच त्यांचे मिस्टर कीबोर्ड वादक माझा मित्र माझा भाऊ संदेश गोटाड, संदेश पालकर, तसेच तेजल मॅडम यांच्या माझ्या नाचणाऱ्या सगळ्या भगिनी, त्यांचे सर्व कलाकार, या सर्वांना माझा शाहीर मनाचा मुद्रा करतोय. तसेच काही दिवसापूर्वी मुक्काम खारगाव तालुका मस्ता जिल्हा रायगड येथील माझी जी शाखा आहे श्री गणेश नृत्य कला वैभव खारगाव बुद्रुक या शाखेतील माझा वस्ताद ऋषिकेश पुणे सर हा काही दिवसापूर्वी देवाज्ञा झाला आणि खरोखरच आज त्याचं 12वा कार्य येता येता मी त्यांच्या घरी भेट देऊन आलो. ईश्वराकडे मी प्रार्थना करेन, ईश्वरा त्या मृत आत्म्याला जिथे दयादुधाच्या नद्या वाहतील तिथे थारा दे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या ऋषिकेश बाबाला शाब्दिक श्रद्धांजली वाहतोय. तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले माझे हिंदू बंधू आणि भगिनी आहेत त्यांना सुद्धा मी आज या ठिकाणी 100 रुपये श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करेन. तत्पूर्वी येथे जमलेल्या सर्व जनता जनार्दनाचे आशीर्वाद सुद्धा मला मोलाचे आहेत. तुमचे सुद्धा आशीर्वाद टाळ्यांच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद मला लागले पाहिजे. नक्कीच कार्यक्रम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. हेलो 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 आ
विश्वकर्मा पूजित से तुझ हे गौरी नंदना नटराजा नटेश्वरा हे गौरी नंदना गौरी नंदना प्रभु रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदामाई प्रभु रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदामाई माता पार्वती माझ्या गणाचे गुणगान गाय मारुती रायाला कर्मेना माता अंजनीच्या पायी मारुती रायाला कर्मेना माता अंजनीच्या पायी गुणवंत यशवंत कीर्तिवंत होण्याचा दिला आशीर्वाद अशीच होती आम्हा तीन लेकरांची माझी रमा गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण वसिष्ठ संदीपान द्रोणाचार्य परी मजसाठी आहेत गायनाचे दिले शिक्षण गायनाचे दिले शिक्षण मजला कव घेऊनी प्रेमान भजनानी शक्ती तुर्यात गाजे कीर्ती माझी माय बाप आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वादा जोडून कर जोडून
हृदयात माझ्या तुझेच स्थान, हृदयात माझ्या तुझेच स्थान, जीवनाचे सार माझ्या नित्य तुझे ध्यान, सार माझ्या नित्य तुझे ध्यान, जीवनाचे सार माझ्या नित्य तुझे ध्यान. तव नामाने होई दूर ते अज्ञान, तव नामाने होई दूर ते अज्ञान, दिन रात घडो सेवा हर कोणी भान, घडो सेवा हर कोणी भान, दिन रात घडो सेवा हर कोणी भान. क्षणोक्षणाला तुझाच ओढी, क्षणोक्षणाला तुझाच ओढी, गणार तव नामाची मज गोडी, गणार तव नामाची मज गोडी, गातो देवा तुझीच ओठी, गुणगान गातो देवा तुझीच ओठी, भक्त तुझा मी तरी बुद्धी माझी छोटी, अपराध घडले असतील कोटी, अपराध घडले असतील कोटी, घालून घेरे देवा तुझा आता पोटी, घालून घेरे देवा तुझा आता पोटी, घालून घेरे देवा तुझा आता पोटी. तव भक्तांचे पाश है तोडी, तव भक्तांचे पाश है तोडी, तव नामाची मज गोडी, तव नामाची मज गोडी. सोडून कर मिळावी थोडी, सोडून कर मिळावी थोडी, तव नामाची मज गोडी, तव नामाची मज गोडी, तव नामाची मज गोडी, तव नामाची मज गोडी. ओम गणपती महागणपती विघ्ननाशक विघ्नेश्वर मोरया अमरेश्वर चिंतामणी श्री गजानन महामाया भगवती सरस्वती, जिल्हा नगर तालुका श्रीवर्धन अखंड गुडगाव अखंड तुरे अखंड शंभू राजू घराण्याचा नवदूत हनुमान कलापत गोठलवाडी यांचा जागमाता राटकर्णी माऊली सहित खरगावकरांची माय काळंबा देवी तुझा, माझी आई रमाईच्या चरणी या जगन्नाथ बुवाचा आणि मंडळाचा गुरुवर्य रमेश श्रीरंग देवता.
हॅलो हॅलो एकदा लागली तर हलू नका. दोन्ही पण दिले पण ते चालूच ठेवतात स्पीकरवर तिकडे मॉनिटर वर ते पकडतायत. असे वगैरे पकडू नका म्हणून आवाज कमी बोलतो त्यांचा मग नाही व्हायचं. हॅलो हॅलो कसं साऊंडवर सगळं आमचा गेम असतो. साऊंड सुंदर असेल साऊंड सुंदरच आहे त्याबद्दल वाद नाही. फक्त हा परिसर इथल्या येत आहे त्यामुळं त्यांना सुद्धा अडचणी येत असते. अरे विघ्नहर्ता तू गणेश शिवगौरीचा विघ्नहर्ता तू गणेश शिवगौरीचा मनोभावे तव चरणी मी करीतो देवार हे वाहितो दुर्वा फुले लावितो चरणी उघडुनिया चंदन वाहितो दुर्वा फुले लावितो चरणी उघडुनिया चंदन साऱ्या विघ्नांचा बाप्पा तू गणेशा यावे सारी तोडून बंद. पहिलगामच्या हल्ल्यात माणसे मारली गेली कनिष्पाप. पहिलगामच्या हल्ल्यात माणसे मारली गेली कनिष्पाप. कुणाची आई बहीण भाऊ नवरा तर कुणाचा मारला गेलाय बाप. निष्ठुर ज्ञानवाद्यांनी साऱ्यांच्या डोक्याला दिलाय ताप. निष्ठुर ज्ञानवाद्यांनी साऱ्यांच्या डोक्याला दिलाय ताप. म्हणून बापा गणराया त्या हरामखोरांना कधी करू नको रे माफ. अरे उठ मराठ्या अरे अरे उठ मराठ्या आता तुला उठावंच लागल. उठ मराठ्या आता तुला उठावंच लागल. आपल्या हिंदुत्वासाठी तुला आता झटावंच लागल. उठ मराठ्या ए मराठ्या उठ मराठ्या आता तुला उठावंच लागल. आपल्या हिंदुत्वासाठी तुला आता झटावंच लागल. उरात पेटली उरात पेटली आग तुला आता पेटावंच लागल. तू एकदा पेटून तर उठ मराठ्या तू एकदा पेटून तर उठ. त्या निर्दयी यवनाला मागे हटावंच लागल. मागे हटावंच लागल. मागे हटावंच लागल. अरे उठ मराठा आता तुला उठावंच लागल. आपल्या हिंदुत्वासाठी तुला आता झटावंच लागल. उरात पेटली आग तुला आता पेटावंच लागल. तू एकदा पेटून तर उठ. त्या निर्दयी यवनाला मागे हटावंच लागल. मारून गोळी घेतले तबरी मारून गोळी घेतले तबरी साधुनी आपला डाव. मारून गोळी घेतले तबरी. आतंकवाद्यांनी काय केलं तर गेलेल्या पर्यटकांना काहीच कल्पना नव्हती नाही का. तेजल मॅडमने सुद्धा वर्णन केलं की 6 दिवसापूर्वीच लग्न झालं आणि त्या बिचाऱ्या माझ्या बहिणीच्या वाटेला काय नशीब नाही का.
खरोखरच अत्यंत द्वेष करावा त्या हरामखोरांचा अशी घटना काश्मीरमध्ये पहलगाममध्ये घडली. मारून गोळी घेतल्यात बळी साधूनी आपला डाव रक्षणासाठी हिंदू धर्म रक्षणासाठी गौरी नंदना धाव हिंदू धर्म रक्षणासाठी गौरी नंदना संसार उघडावर पडले नाही का. आणि म्हणून माझं गणपती बाप्पाला आव्हान आहे, माझी विनंती आहे की गणपती बाप्पा या त्या नायनाला तुझ्याशिवाय कोणी उरलेलं नाही आहे. म्हणून भगिनीच्या आयुष्याची केली बरबादी त्या नानाची वर घेतात जीव झाली जीवाची आग
स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता सर्वांच्या नजर आहेत त्या गवळणीकडे नाही का. काही काळजी करू नका, फक्त तुमचे चेहरे जरा हसरे ठेवा. चेहरे हसले असले बखो या कायान या कान्हान लावला यायला जीवाला घो. आई तुझ्या गवळणीला माझे काटाय लक्ष असू दे. तू 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 गवळ्याची पो लावून घेतेस माझाच घोर. या पोरीला काय माझा घोर कमी नाही. कुठली पाली आली का माझाच नाव सांगते. आता 15 वेळेला सुद्धा आमची पालीमध्ये कार्यक्रम आहे, कारण बाईला माझा घोर जास्त. बाईला दुसरा कोण लागत नाही, मीच जास्त लागतो. तू 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 गवळ्याची पो लावून घेतेस माझाच घोर. नको मस्तीत वाग शिस्तीत. हे तेजल शिस्तीत वागायचं. बेशिस्तीत वागलीस तर शिस्तीत वागायला लावणार हा जगन्नाथ बुवा आहे. अशी कुठलीही शाहिरा नाही की त्या शाहिरे बरोबर या जगन्नाथ बुवाचा कार्यक्रम झालेला नाही. तो पण दणक्यात नरम नाही. जेवढ्या शाहिरात त्यांना भडकवण्याचं काम हा कारगावकर बुवा करतो. म्हणून नको मस्तीत वाग शिस्तीत काम काढीन लावून जर शिस्तीत नाही वागलीस तर काम असं काढीन की एकदम जोर लावून काम काढीन. तुझा परत उठणार नाही कधी बारी करायला, डबल बारी करी. म्हणून तू 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 गवळ्याची काम काढीन लावून